आणि हे दररोजच आहे आमच्या कोकणातल्या लोकांना जर मारहाण करणार असलं तर आम्ही पण बघतो आता. पोलीस फोन करून सांगतात नाही असं दारू मिळालं चेक करा मम्मी मानलो तर आम्ही असू आम्ही केलंय सगळं केलंय लाख मांद्र्यामध्ये आमची वहिनी उतरली वहिनी सांगलं अरे काय असं करलं 40-52 लोक महाराष्ट्राचे आम्ही तुम्ही दादागिरी करणार आमच्यावर लेडीजवर आम्ही पण छत्रपतीच्या औलाद आहे लक्षात ठेवा तुमच्या आधी तो म्हणून यात आमच्यात बंद केली संपला विषय आमच्यात बंद गोव्यासाठी बंद आमच्यात महाराष्ट्राची छत्रपतीच्या औलाद कुठल्याच गाडी आजपासून ना लक्षात ठेवा आपल्या नाक्यावर क्रॉस नाही झाला साहेबांना एक जर गाडी टेंटेड निघाली इकडे गाडी कुठली जाणार लक्षात ठेवा कारण आमची एक गाडी तिकडे एवढं स्ट्रिक्ट करायचं 10,000 फाईन मारतात या बिचाऱ्या पोरांवर महाराष्ट्राच्या पोरांना शिवाय देतात ह्या बिचाऱ्या गाडीवाल्याला कमवतात 5,000 10,000 फाईन मारतात 10,000 रुपये नाही टॅक्सीवाल्या मारहाण चालू केल्यावर आम्ही व्हिडिओ काढायला चालू केल्यावर 40 लोक जमून 4 भावांना आम्हाला सगळ्यांना माझ्या डोक्यात बाटली फेकून मारली पोलिसांना फोन केला पाऊण तास पोलीस आले नाहीत पोलिसांना रात्री बोलल्यावर पोलीस काय सांगतात की नाही लोकल असतील दारू पिऊन बोलले असतील साहेब तुमच्याशी हे केलं असेल हे ह्यांचे उत्तर अरे ह्यांचं काय हा माज टुरिझमवर चालता ना तुम्ही आणि टुरिझमवर चालता आणि आम्हालाच तुम्ही टुरिस्ट अरे आम्ही तर शेजारी तुमचे आम्ही पाणी देतो तुम्हाला आणि तुम्ही आम्हालाच हे करता आणि तिथले सगळे लोक महिलांवर हात उचलले लहान पोरांवर 5 वर्षाची पोरगी अरे माझी भाची एवढं त्रास हा त्रास सहन करणार नाही एकही गाडी एक मुंगी पण जाऊ देणार नाही सावंतवाडी आणि गोवा बॉर्डर क्रॉस होऊ देणार नाही काही झालं तरी एकंदर हा प्रकार कुत्रेम एरियामध्ये घडला मोरजिम अजूल कॅफे होता त्याच्या समोर हा घडला तिथे सगळी लोकलची माणसं होती आणि त्यांनी लोकलची माणसं आम्ही लोकल आहे तुम्ही इथे कशाला आलात ह्याच्यावरनं वाद करत आमच्या बरोबर मारहाण केली एकंदर तुम्ही उत्तर तुम्हाला आलंय पोलिसांचं उत्तर मी तुम्हाला सांगितलं त्यांनी सांगितलं लोकल आहेत आम्ही सांगितलं साहेब तो दारू पिऊन होता तर तो म्हटलं साहेब रात्रीचं दारू पिऊनच असणार हे पोलिसांची उत्तरं होती शेवटपर्यंत आम्हाला मदत केली नाही आम्हाला सांगितलं उलट साहेब तुम्ही कशाला अडकता याच्यात कशाला जाताय तुमची गाडी महिनाभर कोर्टात अडकून पडेल
तुम्ही कशाला, आम्ही एवढं सांगितलं साहेब ऍटलीस्ट त्यांना बोलून वॉर्निंग द्या, त्यालाही ते पोलीस तयार नाहीत. गोवा पोलीस, मांद्रेम पोलीस 112 नंबरला मी फोन केला होता, सीएम साहेबांना त्याच्यानंतर फोन केला आणि आता आमचा फोन उचलत नाही. मग जर हेच असेल तर मग ठीक आहे, आम्ही महाराष्ट्रात आहोत, महाराजांचं महाराष्ट्र आहे. शिवाजी आणि महाराजांचे इथे अवलाद. बायका पोरांवर हात उचलले, शिवाजी- हात पाय छाटलेले आहेत. ही पोरं जोपर्यंत इथे येऊन येत नाही, छत्रपतीचा अवलाद आहे. इथून हे शेवटचं आहे. इथून पुढे कोणही येऊ दे. एकही गाणी शिवाजी महाराज की जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज के जय. एकही गाडी गोव्यात जाणार नाही. फोन उचलत नाही, त्यांच्याकडून निरोपच नाही. काय सांगणार निरोप साहेब, त्यांना पूर्ण माहिती दिली, सगळं सांगितलं, असं असं घडलंय, तुम्ही काहीतरी ऍक्शन घ्या. काही नाही. आम्ही घाबरून पूर्ण फॅमिली रात्री इथे आलो, रात्रभर झोप नाही पोराबाळांना. आम्ही काय, मी माझ्या घरातल्या बायकांसमोर काय तोंड दाखवू, मार खाऊन आलो 40 लोकांचा, दारुड्यांचा. आणि महिलांना तुम्ही शिवीगाळ करता, धक्काबुक्की करता, लहान 5 वर्षाच्या पोरीला धक्काबुक्की करता, 5 वर्षाच्या पोरीला. लाज वाटते. तोपर्यंत न्याय मिळत नाही, इथं जोपर्यंत येत नाही तोपर्यंत होणार नाही. जोपर्यंत इथे ती पोरं येत नाहीत, सगळ्यांचा फोटो व्हिडिओ सगळे आमच्याकडे इथे पाहिजे, ताब्यात पाहिजेत. महाराष्ट्रात आम्ही दाखवतो न्याय काय असतो.